आता हे त्यांनी इतरांबद्दल सांगितलं आणि आपल्याला लक्षात येतं आहे की अतुल कुलकर्णींची सुद्धा वाटचाल तशीच चाललेली आहे. हे चित्रपट, नाटक हे चालू असतानाच दूरचित्रवाणीवरून ते काही वेगवेगळ्या निवेदन करणारे निवेदकाचं काम करत त्यांनी अनेक कार्यक्रम केले. त्यातला एक मला अतिशय आवडलेला बुकशेल्फ आहे. तर बुकशेल्फ सांगता सांगताच तुला आवडलेली पुस्तकं, प्रभाव टाकलेले लेखक यांच्याबद्दल काय? बुकशेल्फ हा कार्यक्रम खूप धाडसाचा होता, कारण त्याला TRP मिळणार नाही हे आधीपासून माहिती होतं चॅनलला. पण तरीसुद्धा त्यांनी तो कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला, जो फार महत्त्वाचा निर्णय मला वाटतो. आणि तो करताना खूप मजा आली, कारण वेगवेगळी पुस्तकं लोकांपर्यंत मी पोचवत होतो, वेगवेगळ्या लेखकांशी बोलत होतो. मला काय वाचायला आवडतं किंवा मला माझ्या वाचनाची आवड खूप बदलत गेलेली आहे. 2 मिनटं थांबतो, ज्यांना उशीर झाला त्यांना जायचं ते गेले की मग आपण बोलूया. माझं जे वाचनाची आवड आहे ती प्रत्येक वेळेला बदलत आलेली आहे. अगदी पार गुरुनाथ नायकांपासून ते वेगवेगळं वाचन, अगदी इंग्लिश कादंबऱ्यांमध्ये सुद्धा ज्या अमेरिकन कादंबऱ्या ज्या आहेत टिपिकल, त्या सगळ्या कादंबऱ्या इथपासून ते वेळोवेळी ते बदलत आले. कधी मी आत्मचरित्रांच्या झोनमध्ये असतो, कधी मी जास्त आत्ता फिलॉसॉफीच्या झोनमध्ये आहे वगैरे वगैरे. पण एक गोष्ट मला नक्की जरूर सांगायला आवडेल की ह्या पुस्तकांनी मला खूप घडवलेलं आहे, हे मात्र 100%. माझा उदाहरण सांगायचं झालं तर माझा जो एक प्रवास आहे देव ह्या संकल्पनेचा, तो नास्तिक, आस्तिक आणि परत नास्तिक असा एक प्रवास आहे माझा. ह्या प्रवासाला प्रत्येक वेळेला पुस्तकच जबाबदार आहेत, त्या वेळेची. आणि अर्थातच माणसं, आजूबाजूची आणि परिस्थिती वगैरे हे सगळ्या गोष्टी असतातच. पण मला नास्तिक परत एकदा एक रॅशनल नास्तिक करण्यामागे भगवद्गीतेचा फार मोठा हात आहे. इतकं उत्तम फिलॉसॉफीचं पुस्तक आहे ते, त्याचा देवाशी काही संबंध आहे असं मला वाटत नाही, हे माझं मत आहे. अत्यंत उत्कृष्ट तत्त्वज्ञानाचं ते पुस्तक आहे. तर ह्या माझ्या आयुष्याच्या टप्प्यावरती, वेगवेगळ्या टप्प्यांवरती जी वेगवेगळी पुस्तकं आली, त्या पुस्तकांनी मला खूप घडवलेलं आहे. कधी मला 100 Years of Solitude मार्क्वेसचं, ते मला कित्येक एक पुस्तक वाचल्यानंतर असं 6-6 महिने ते पुस्तक, वर्षभर पुस्तक डोक्यात असतं, परत आपण वाचतो. अत्यंत उत्कृष्ट असं. त्यामुळे एक सांगणं आवडेल. श्रीना पेंडसेंचं जेव्हा तुंबाडचे खोत वाचलं, गारमीचा बाबू वगैरे पुस्तक आहेत, पण मला तुंबाडच्या खोतची जी डेप्थ आहे आणि ते जो सगळा पसारा आहे तो मला प्रचंड आवडतो. अशी वेगवेगळी पुस्तकं. फिलॉसॉफीच्या बाबतीत विमला ठकार जींचे लिखाण मला प्रचंड माझ्यावरती इन्फ्लुएन्स केलेलं आहे त्यांनी, जे कृष्णमूर्तींच्या काही लिखाणाने केलेलं आहे. तर अशी वेगवेगळी पुस्तकं सांगता येईल. एक पर्टिक्युलर पुस्तक सांगणं, द पॉवर ऑफ नाव नावाचं एक पुस्तक एखार्थ टोल नावाच्या माणसाचं आहे. तर ह्यांनी ही सगळी जी येतात तुमच्या समोर अचानक पुस्तकं, किंवा तुम्ही ठरवून, स्कीम असते असं मला नेहमीच वाटतं. कुठलं पुस्तक तुमच्या डोळ्यासमोर कधी यावं याची काहीतरी स्कीम ठरलेली असते असं मला फार अगदी वाटत राहतं. जसं उदाहरणार्थ तुझ्या आज पुस्तकाचा उल्लेख केलास मगाशी, विका राजवाड यांचं भारतीय विवाह संस्थेचा इतिहास, तेच पुस्तकात सकाळी मला डॉक्टर देखणेंनी हे तू वाचलेस का असं सांगितलं, तर आज त्या पुस्तकाचा दिवस होता. तर एनिवे असा तो हे आहे. परंतु वाचन ही संस्कृती मला अत्यंत महत्त्वाची वाटते. त्याचं कारण मी एक सायंटिफिक कारण सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न करतो. तो एक समजून घेण्याचा जरा आपण प्रयत्न करूया. मला असं वाटतं की नाटक, सिनेमा ह्याच्यापेक्षा वाचन का वेगळं आहे आणि का महत्त्वाचं आहे. वाचन म्हणजे काय, शेवटी पुस्तक किंवा अक्षरं म्हणजे काय, तर ही अक्षरं म्हणजे सिम्बल्स आहेत, काही खुणा आहेत, आणि त्या खुणा आपल्याला शिकवलेल्या आहेत की असं लिहिलं म्हणजे हे म, असं लिहिलं म्हणजे हे द, असं लिहिलं म्हणजे हे य, त्याला अशी रेष दिली म्हणजे हा या. हे आम्हाला शिकवलं गेलेलं आहे. हे सिम्बल्स आहेत.
हे ज्याला शिकवले गेले नाही आहेत त्याला कळणार आहे का पटकन? नाही, पटकन म्हणजे त्याला कळणारच नाही आहे. तुमच्या माझ्यासमोर आत्ता काहीतरी इथे तमिळमध्ये लिहिलं तर आपल्याला कळणार आहे का? अरेबिकमध्ये लिहिलं तर आपल्याला कळणार आहे का? ज्याला शिकलाय त्यालाच कळणार आहे. म्हणजे काय आहेत? हे सिम्बल्स आहेत. आता आपण वाचतो तेव्हा काय प्रक्रिया होते? तर हे जे सिम्बल्स आहेत त्या खुणांवरनं मी माझ्या डोक्यामध्ये एक चित्र तयार करतो, माझं. लक्षात घ्या, मी जेव्हा सिनेमा बघतो त्यावेळेला ते पूर्ण चित्र करण्याचं स्वातंत्र्य मला नसतं माझ्या डोळ्यासमोर, कारण ते ऑलरेडी मला दाखवलेलं असतं. जर एखाद्या शहराचं वर्णन असेल, जर एखाद्या घराचं वर्णन असेल, तर एकच कादंबरी तुम्ही आणि मी वाचत असू किंवा एकच कथा तुम्ही आणि मी वाचत असू आणि त्याच्यात जर एका घराचं वर्णन असेल तर माझं घर हे तुमच्या घरापेक्षा वेगळं असणार आहे प्रत्येकाच्या. ही वाचनाची स्ट्रेंथ आहे. हे माझ्या डोक्याला चालना देऊन मला एक विश्व निर्माण करायला मदत करतात. टेलिव्हिजन, सिनेमा ही गोष्ट ह्या पद्धतीने ते करत नाही, त्यांचा वेगळा हे आहे, त्याच्यात आपण आत्ता नको शिरूया. परंतु वाचनाचं हे महत्त्व हे अत्यंत मला असं वाटतं की गरजेचं आहे. हे ट्रेनिंग तुमच्या मेंदूला देणं फार गरजेचं आहे. त्याचं कारण असं की ऑडिओ व्हिज्युअल हे जे माध्यम आहे, आपले फोन्स, सेलफोन्स, टेलिव्हिजन, सिनेमा, ही सगळी माध्यमं ही ऑडिओ व्हिज्युअल म्हणजे दिसणारी, ऐकू येणारी अशी जी माध्यमं आहेत, ती माध्यमं जास्तीत जास्त माहिती तुम्हाला देतात. एक फार उत्तम सर्व्हे झालेला होता टेलिव्हिजन बघणाऱ्या लोकांचा. तर त्या सर्व्हेचं असं कन्क्ल्युजन काढलेलं होतं की आपण झोपलेले असताना आपला मेंदू जितका काम करत असतो, आपण झोपलेले असताना जितका आपला मेंदू काम करत असतो तेवढाही काम करत नाही टेलिव्हिजन बघत असताना मेंदू आपला. असं संशोधन शास्त्रज्ञांनी केलेलं आहे. इतके आपण डेड होऊन एखादी गोष्ट बघत असतो. पुस्तक तुम्हाला असं डेड नाही होऊ देत. दुसरी गोष्ट, तुमच्या वेगाने तुम्ही पुस्तक वाचू शकता. प्रत्येकाचा वेग सारखा नसतो. मला जे वाटतं, मला जर जड वाटलं मी थोडासा स्पीड कमी करतो, मी परत मागे येतो, मी परत वाचतो. माझ्या वेगाने मी ते समजून घेतो. माझं चित्र तयार करत मी समजून घेतो. मला कंटाळाला मी बाजूला ठेवतो, मी परत वाचतो. माझं एक काम करतो, मी परत हे स्वातंत्र्य तुम्हाला सिनेमा आणि टेलिव्हिजनमध्ये नाही आहे. तो वेग दिग्दर्शक ठरवतो, काय वेगाने तुम्हाला ती गोष्ट समजून घ्यायची आहे. त्यामुळे मला असं वाटतं की वाचन ह्या गोष्टीचं महत्त्व हे खूप आहे. आणि तुमच्यापैकी कुणीही, फारच कमी जण असतील जे वाचत नसतील, नाही का? हां, एक प्रचंड शांतता. शांतताच उत्तर देते. पण जरूर हा वाचायचा प्रयत्न नक्की करा. उद्यापासूनच्या वर्तमानपत्रापासून सुरू करा, पहिल्या पानापासून, शेवटचं पान नव्हे. यानंतर अर्थातच अतुलचे 2 महत्त्वाचे चित्रपट आहेत. नटरंग, पण नटरंगाच्या आधी वळूमधलं एक आपण दृश्य पाहू आणि वळूविषयी बोलून मग नटरंगाबद्दल आपण ऐकूया. आधी वळू. वळूचा एक फॅन मला आत्ताच मगाशी भेटला. म्हणजे हे जरी सरकारी काम असलं तरीही तुम्हा सगळ्यांच्या सहभागाशिवाय दुरक्याला पकडणं शक्य नाहीये. जीवनच्या सांगण्यानुसार तुम्ही जी काही 8-10 मंडळी आहात तेवढेच फक्त बळू पकडतील, बाकी कुणीही नाही. आणि या कामामध्ये जराही गोंधळ गडबड अपेक्षित नाहीये. हे पहा, जरा जरी गोंधळ झाला तरीही जनावर बिथरू शकतं आणि कोणाच्याही जीवावर बिथरू शकतं. अँड माय फॉरमोस्ट कन्सर्न इज सेफ्टी ऑफ द पीपल. येस येस. सेकंड ओपिनियन हा वळूचा आत्ता तुला फॅन भेटला होता, वय वर्ष 5. हो, वय वर्ष 5. आणि त्याला विचारलं की किती वेळेला तू वळू पाहिला असतं, तुम्हाला 50 वेळेला पाहिलं आहे त्यांनी. आणि त्याचे आई वडील सांगा, हा इथे बसलाय समोर. आशय ना, नाही बरोबर, आशय नाव त्याचं. तर मला तो सगळं सांगत होता आणि त्याचे आईवडील मला सांगत होते की तुम्ही पहाटे 6ला उठून असे उभे राहायचा, त्यामुळे तोही पहाटे 6ला उठायचा लहान असताना. अशी 3-4 वर्षापूर्वीची गोष्ट असेल ती कमीत कमी. आणि तुम्ही ज्या पद्धतीने, मला एकदम दडपण आलं की आपण कधी कुठला सिनेमा कधी करून ठेवला आहे, त्याचा एका कुठल्या तरी लातूरमधल्या मुलावर एवढा परिणाम होत असेल म्हणजे काय, किती मोठी जबाबदारी असते
हे कारण गंभीर प्रकरण आहे हे मला आता त्यामुळे अर्थात तो लहान आहे म्हणून असेल, नंतर कदाचित त्याच्या ते लक्षातही राहणार नाही, पण काही काळ का होईना तो एक परिणाम होत होता. एनिवे, वळू हा तसं बघितलं तर एक लाईट हार्टेड सिनेमा माझा पहिला मराठीतला होता, कारण त्याच्या आधी वास्तुपुरुष, देवराई, 10वी फ वगैरे अत्यंत सिरियस सगळे सिनेमे होते माझे. परंतु वळू ही एक वेगळीच गंमत मला आली, आणि अर्थातच आमचा डुरक्या जो होता त्याच्यामधला जो बैल होता तोही अत्यंत गमतीशीर होता. त्याला जेव्हा पळायचं असायचं तेव्हा तो बसायचा, जेव्हा बसायचं असायचं तेव्हा तो पळायचा. आणि अशा आमच्या मित्राबरोबर शूटिंग करायचं म्हणजे अत्यंत कठीण असं काम होतं, परंतु खूप मजा आली वळू करताना. अर्थात आता सर्वांना नटरंगबद्दल ऐकायला आवडेल. नटरंगबद्दल तू जे काही सांगशील ते ऐकायचं आहे. नटरंग सिनेमा बहुतेकांनी पाहिला असेल मला वाटतं. अगदी कुणी पाहिला नाही आहे? एकानी पाहिला नाही आहे? आजूबाजूचे जे आहेत त्याला जरा धरून मारता का थोडं? नटरंग हा सिनेमा परत एकदा माझ्या आयुष्यातला, जसं गांधी एक महत्त्वाचं नाटक होतं, रंग दे बसंती हा महत्त्वाचा सिनेमा होता, एक प्रत्येक आपल्या आयुष्यात आपल्या प्रोफेशनमध्ये काही टप्पे येतात, त्याच्यामध्ये नटरंग हा एक अत्यंत महत्त्वाचा सिनेमा होता असं मी म्हणेन, वेगवेगळ्या कारणांनी. परंतु नटरंगची तयारी हा एक त्याच्यातला, शारीरिक तयारी हा एक त्याच्यातला एक वेगळा अत्यंत भाग होता. त्याचं कारण असं की परत एक अनकम्फर्टेबल झोनमध्ये मला त्या भूमिकेने टाकलं. आणि मगाशी जेव्हा तू विचारलंस की कुठली भूमिका करायला आवडते, जी भूमिका ऐकल्यानंतर मला घाबरवते ती मला करायला नक्की आवडते. की मला माहीत नसतं की मी हे कसं करणार आहे, ही माझा क्रायटेरिया फार उच्च दर्जाचा क्रायटेरिया असतो की आईला हे मला माहिती नाही मी कसं करणार आहे. मी जेव्हा नटरंगाची ते हे वाचलं, स्क्रीन प्ले वाचला, त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की मला माहिती नाही आहे, मी कधी माझं शरीर, पहिलवानाचं शरीर माझं कधीच नव्हतं, मी गांधी केलेला माणूस आहे, लक्षात घ्या. त्यावेळेला आमचे सुरेश ओटवणेकर नावाचे मेकअप पण होते, ते माझ्या 2 बरगड्यांच्या मध्ये मेकअप करायचे असा मी होतो. आणि असा माणूस नटरंगामधला त्याला पहिलवान करायचा आहे आणि नंतर नाचा करायचा आहे. मला अजिबात माहिती नव्हतं की मी हे कसं करणार आहे, काय करणार आहे, परंतु मी म्हटलं की हां म्हणूनच हे करायचं. दुसरी गोष्ट मी केली, दुसऱ्या दिवशी ती माझे जे जिम इन्स्ट्रक्टर आहेत शैलेश परुळेकर त्यांच्याकडे गेलो आणि शैलेश परुळेकरांना सांगितलं की अशी स्क्रिप्ट आहे, असं असं करायचं आहे, हे आहे. त्यांनी सगळं वागितलं. ते म्हटले ओके, तुम्ही 6 महिने मागून घ्या तयारीसाठी दिग्दर्शकाकडे. आमचे प्रोड्युसर झी मराठी आणि दिग्दर्शक ते इतके समजूतदार होते आणि त्यांना कळत होतं. ते म्हणाले हो हरकत नाही, आम्ही थांबतो. एवढी तयारी केलेली, सगळं युनिट घरी बसून मी व्यायाम करतोय. म्हणजे माझे बाकीचे सिनेमे होते ते सिनेमे मी संपत होतो. बम बम भोले नावाचा प्रियदर्शन बरोबर मी सिनेमा करत होतो, तो चालू होता, आणि सुखांत नावाचा मराठी सिनेमा चालू होता. तो चालू असताना मी माझी तयारी करत होतो. कसं आहे, एक तर नटरंगाचं शूटिंग आम्ही ओळीने केलं, म्हणजे जो पहिला भाग आहे तो पहिल्यांदा केला पहिलवानाचा, मग 2 महिने गॅप घेतली आणि मग बारीक होऊन नंतरचा भाग केला. तर जो पहिला भाग केला त्याची तयारी, इतका व्यायाम करायचा आहे, पहिलवान व्हायचं आहे, तर ते करण्यासाठी पहिल्यांदा तुमचं हृदय तो व्यायाम करण्यासाठी तयार व्हावं लागतं. कुठल्या अर्थाने त्याची कपॅसिटी वाढण्याच्या दृष्टिकोनातनं. तर त्यामुळे मला अशा पद्धतीचे व्यायाम हे शूटिंग करत असताना, मी उटीला शूटिंग करत होतो, मी रोज चालायला जायचो, हलका पळायचो. ते करण्यासाठी मी मला व्यायाम माझ्या सरांनी दिलेले होते, परुळेकर सरांनी, ते मी करायचो. त्याच्यानंतर मी सगळी कामं थांबवली आणि मी फक्त व्यायाम, झोपणं आणि खाणं एवढ्या 3च गोष्टी करत होतो. जवळजवळ 2 ते 2.5 महिने उरलेले शेवटचे. आणि व्यायाम म्हणजे प्रचंड व्यायाम असायचा. खाणंही तेवढंच होतं, कारण व्यायाम केल्यामुळे खायला लागायचं. इतकं खायचो की रात्री 12चा गजर लावून, म्हणजे खाऊन झोपायचं, गजर लावायचा, उठायचं, एखादा लाडू खायचा, परत झोपायचं. अशा पद्धतीने मी व्यायाम करत होतो, खाणं खात होतो. हे खाणं आणि हा व्यायाम
हा इतका झाला की माझी बायको आणि माझी आई नंतर मला म्हणाले की हा नवीन कोणीतरी घरात माणूस वावरतोय असं वाटायला लागलं होतं. त्याचं कारण असं की काय होतं मी तुम्हाला सांगतो की काही काही भूमिका असतात, जे देवराईचं मी उदाहरण दिलं ते तुम्हाला भूमिकेचा आतनं त्याचा काय प्रवास आहे ते बघून तुम्ही बाह्य मी जे हलवणं वगैरे तुम्हाला सांगितलं ते नंतर आलं. नटरंगाचं उलटं होतं. मला नटरंगाच्या व्यायामाने मला ते काय कॅरेक्टर आहे किंवा नाचाचं मी जसं शरीर होत गेलं तसं नाचा काय आहे मला म्हणजे बाहेरून आत माझा प्रवास त्या बाबतीत झाला आणि माझी चाल आपोआप बदलली. व्यायाम साधी गोष्ट आहे, त्याला काही फार मोठं टेक्निक आहे अशातला भाग नाही आहे. तुम्ही नेहमी आपण म्हणतो ना मेहमान काय पहिलवानासारखा माझाच चालतोय, ते माझात वगैरे चालत नसतात. झालं काय, व्यायाम करून करून माझे दंड एवढे मोठे झाले आणि माझे हे पाठीचे स्नायू इतके मोठे झाले की ते एकमेकांना घासायला लागले. आता ते घासायला लागल्यानंतर नॅचरली मी असा चालणार ना, हे घासू नये म्हणून अशा पद्धतीने चालणार. माझ्या मांड्या एकमेकांना घासायला लागल्या, त्यामुळे हळूहळू माझं चालणं हे असंच व्हायला लागलं. कारण घासत होतं, असं चालूच शकत नव्हतं. असाच मला चाललं कारण घासतच होतं. त्यामुळे मला आपोआपच माझी छाती उंच, मान वळत नव्हती कारण मान एवढी झालेली होती. त्यामुळे हे सगळं जे शरीर माझं झालेलं होतं त्या शरीरामुळे तो गुन्हा काय असेल हा एक वेळ म्हणजे त्याचा आतला भाग आणि त्याच्यात होणारं त्याचा पेन, त्याला होणारं दुःख वगैरे हा सगळा भाग आहेच, त्याचा अभ्यास तर आहेच. परंतु हे झालं त्याच्यानंतर मी पहिला भाग शूट केला. आम्ही 2 महिने गॅप घेतली. त्याच्यात मी 42 दिवसांमध्ये 17 किलो वजन कमी केलं. त्यावेळेला परत सगळा वेगळा व्यायाम होता, वेगळ्या पद्धतीचं सगळं होतं. दुसरं मी काहीही काम ह्या 6 ते 8 महिन्याच्या काळात दुसरं काही काम करत नव्हतो. हे जेव्हा मी बारीक होत होतो त्यावेळेला मला इतरही अर्थातच गोष्टी करायला लागत होत्या. त्या म्हणजे डान्स शिकणं, त्या पद्धतीने उभं राहणं, त्या पद्धतीचे जेस्चर्स, त्या पद्धतीचे पोश्चर्स, ह्या सगळ्या गोष्टी मला शिकायला लागत होत्या. तर त्याचा मला दुपारी माझा त्याचा क्लास असायचा, परत संध्याकाळी वेगळ्या पद्धतीचा व्यायाम असायचा. हे सगळं करून मग आम्ही तो दुसरा जो भाग आहे तो शूट केला. आणि एक महत्त्वाची गोष्ट नटरंगाच्या बाबतीतली जी आहे ती म्हणजे या कॅरेक्टरचा इंटरनल प्रवास. तुम्ही हे शरीर बिरीर सगळं कदाचित आधी वाचलं असेल, ऐकलं असेल. परंतु नटरंग हा जेंडर पॉलिटिक्सवरचा सिनेमा आहे. ती एका कलाकाराची गोष्ट आहेच, परंतु जेंडर पॉलिटिक्स ज्याला आपण म्हणतो की आपण लिंगभेद जो करतो आणि ज्या पद्धतीने स्त्रीनी कसं असायला हवं आणि पुरुषांनी कसं असायला हवं याच्या ज्या आपल्या ठरलेल्या व्याख्या आहेत आणि तशा व्याख्याला फटकून दुसरा कोणी असला आपल्या आजूबाजूचा माणूस तर त्याच्याशी आपण किती वाईट वागतो, त्याला कसे कुत्सितपणे हसतो. एखादा बायल्या पुरुष असेल किंवा एखादी पुरुषी बाई असेल तर तिचे काय हाल होतात त्या दोघांचे, हे सांगायची वेगळी गरज नाही आहे. नटरंग हा सिनेमा त्याविषयी आहे. मला एक प्रसंग जरूर इथे नटरंगाच्या शूटिंगच्या वेळेचा आहे. तो शूटिंग बाह्य प्रसंग आहे. आम्ही कोल्हापूरमध्ये शूटिंग करत होतो. त्याच्यात नुकतंच आधी 2-4 महिने 26/11चा मुंबईमधला तो हल्ला झालेला होता आणि देशभर वेगवेगळी निदर्शनं चालू होती, सरकारच्या विरुद्ध हे चालू होतं वगैरे 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 वगैरे. त्यावेळेला कोल्हापूरमध्ये एका राजकीय पक्षानं काही निदर्शनं केली आणि त्या निदर्शनामध्ये ते सरकारला असं ते सांगत होते की तुम्ही अत्यंत नाकर्ते आहात, तुम्ही काही नीट काम करत नाही आहात वगैरे वगैरे, असा त्यांचा सगळा निषेध होता. आणि त्याचा सिंबल म्हणून त्यांनी काय केलं, बांगड्याचा आहेर, साडी चोळीचा आहेर सरकारला केला, असा त्यांचा कार्यक्रम होता. आता लक्षात घ्या, मी काय सांगतोय, तुम्ही नाकर्ते आहात, तुम्ही तुमचं काम करत नाही आहात, तुम्ही नामर्द आहात, तुम्ही बाई आहात, हे मी सांगण्याचा प्रयत्न करतोय, नाही का. बांगड्या देण्याचं कारण काय, साडी चोळी देण्याचं कारण काय, तुम्ही नाकर्ते आहात हे सांगताना, निषेध करताना ही द्यायची गोष्ट आहे. हे स्थान आपण स्त्रीला देऊन ठेवलेलं आहे समाजामध्ये, पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये. जर जातीवर्ण हिणवणं हा गुन्हा असेल फौजदारी, तर स्त्रीला स्त्री म्हणून हिणवणं हा देखील फौजदारी गुन्हाच आहे.
नटरंग याविषयी आहे. गुणा कागलकर हा ज्याच्याकडे गावातल्या बायका वळून बघायच्या असा तो मर्द, त्याच्यामध्ये काय बदललं तर तो बारीक झाला, त्यानं केस वाढवले, त्यानं मिशा काढल्या आणि तो स्टेजवरती एका नाचाचं काम केलं. एवढंच त्याच्यामध्ये बदललं, तो आतनं नाही बदलला. ज्याच्याकडे तुम्ही वळून बघत होता तोच तो माणूस आहे. आणि त्याला जे हाल समाजाने आणि त्याच्या घरच्यांनी त्याचे जे हाल केले त्याविषयीची ही गोष्ट सुद्धा आहे. आणि मला असं वाटतं की ह्या नंतर तुम्ही कधीही नटरंग जेव्हा परत बघाल टेलिव्हिजनवरती, त्यावेळेला जरूर हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून पुरुषांनी जरूर स्वतःकडे बघावं. बायकांनी सुद्धा, आयांनी सुद्धा आपल्याकडे बघावं की आपली पोरगी जराशे पुरुषी कपडे घातले तर आपण तिला कसं म्हणतो. बायकांनी असं राहायचं असतं काही नसतं. माणसाने असं राहायचं असतं जसं राहायचं असतं तसं. पुरुषांनी असं राहायचं आणि बायकांनी असं राहायचं असं काही नाही आहे. अत्यंत चुकीच्या समजुती आपल्या या समाजामध्ये पसरलेल्या आहेत. यापुढे नटरंग जेव्हा केव्हा बघाल तेव्हा माझी विनंती आहे की हा जो त्याचा पदर आहे तो पदर लक्षात ठेवून जरूर एकदा नटरंग पहा. एका अभिनेत्याचा आंतरिक प्रवास आणि आपल्याला काय विचार करायला प्रवृत्त करतो हे आपल्याला अतुलनी नटरंगमधनं सांगितलं. हे सगळे पडद्यावरचे त्याचे प्रयोग चालू आहेत, प्रवास चालू आहेत. त्याच वेळेला त्यांनी आधी सांगितलं आदिवासी भागामध्ये शिक्षण उत्तम व्हावं यासाठी त्यांनी एक संस्था चालू केली आहे. त्याचं नाव आहे क्वेस्ट, क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट. ठाणे जिल्ह्यातल्या काही आदिवासी भागामध्ये अप्रतिम शिक्षण द्यावं यासाठी त्यांनी चालू केलं. त्यांचं बोधवाक्य असं आहे की शिक्षण हा आत्मशोधाचा प्रवास आहे आणि तो मनोरंजक व्हावा अशा पद्धतीनं शिक्षण घेतलं पाहिजे. आजी आपल्याला त्यांनी जे सांगितलं NSD किंवा वेगवेगळ्या त्याच्या या प्रवासातनं ते इथून पुढच्या पिढीला करायला लागू नये म्हणून आधी ठाणे मग नंदुरबार अशा आदिवासी भागात जिथं शिक्षण चांगलं मिळत नाही अशा ठिकाणी उत्तम शिक्षण देण्यासाठी क्वेस्ट ही संस्था झटते. त्यासाठी अतुल वेळ पण देतो आणि त्याच्या मिळकतीचा मोठा भाग त्यासाठी देतो. या क्वेस्टविषयी त्यांच्या वेबसाईटवरचा एक छोटासा भाग. संध्याकाळी आमच्याकडची मुलं बोलतच नाहीत, नुसती बसून राहतात. त्यांना बोलतं कसं करायचं? मुलं बोलत नाहीत. बाप रे, सारखी पटरपटर चालू असते तोंडाची. गप्प बसा म्हटलं ना तरी ऐकत नाही. काय राधिका, या आदिवासी भागात ना मुलांना बोलायची संधीच खूप कमी मिळते. मग या मुलांना चित्र वाचनासारखे उपक्रम हाती घेऊन ती संधी उपलब्ध करून द्यायला लागते. आणि ही एक प्रकारची वाचन लेखनाची पूर्वतयारीच आहे. मी एक चित्र तुम्हाला दाखवणार आहे. त्यात काय काय दिसतं ते तुम्ही बघायचं आणि नंतर मला सांगायचं. नंतर दिसतं सगळ्यांना? लक्षात घ्या आदिवासी भाषेमध्ये पुस्तकं नाही आहेत. आत्ता आदिवासी भाषेमधली पुस्तकं तयार करायचं काम चालू आहे. त्यासाठी चित्रं काढली जातात. माधुरी पुरंदरेसारख्या ज्येष्ठ लेखिका चित्रकार चित्र काढतात. वर्षा सहस्त्रबुद्धेसारख्या शिक्षणतज्ज्ञ त्याचं स्क्रिप्ट लिहितात आणि ही पुस्तकं या आदिवासी भागात पोचवली जातात. क्वेस्ट ही 2007 साली चालू केलेली संस्था आहे. त्यामागं काय विचार होता आणि पुढं काय करायचं यातून? एकतर म्हणजे माझा शिक्षण क्षेत्राशी काय संबंध आहे किंवा म्हणजे काम करण्याचा काय संबंध आहे हे थोडंसं जरा थोडक्यात मला हे करायला आवडेल. मला असं वाटतं की आपल्या आजूबाजूला जेव्हा केव्हा आपल्याला काहीतरी बदल व्हावे असे वाटत असतात, ते कसे बदल होतील असा आपल्या मनात प्रश्न येत असतो. तसे प्रश्न माझ्याही मनात काही माझ्या आयुष्याच्या एका टप्प्यावरती येत होते. आणि त्यावेळेला मला असं वाटलं की राजकारण हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे
की ज्याच्यामुळे समाजामध्ये बदल करणं हे सगळ्यात सोपं आहे. तुमच्या हातात जर सत्ता असेल आणि तुमच्यामध्ये जर राजकीय इच्छाशक्ती असेल तर तुम्ही निश्चितपणे आणि ज्या स्पीडनी तुम्ही बदल करू शकता ते इतर कुठल्याही पद्धतीने तुम्ही करू शकत नाही. राजकारण हा अत्यंत महत्त्वाचा असा भाग आहे आणि त्यामुळे मला राजकारणाविषयी अत्यंत प्रेम आहे. आपल्याकडे जी सध्या फॅशन आलेली आहे राजकर्त्यांना आणि राजकारणाला शिव्या देण्याची, ती अत्यंत चूक फॅशन आहे असं मला वाटतं. राजकारण हे वाईट आहे, त्याच्यात तू शिरू नकोस असंच आम्हाला पिढ्यानपिढ्या शिकवलं गेलेलं आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आज आमच्या जो काही खेळखंडोबा झालेला तो त्याच्यामुळे झालेला आहे. कारण जी लोक केपेबल आहेत, ज्या लोकांनी त्याच्यात जायला हवं होतं, ज्या लोकांनी देशाचा विचार करायला हवा होता, त्यांनी आपल्या फक्त स्वार्थासाठी स्वतःचं एक हे निर्माण केली क्षेत्र आणि राजकारणाकडे दुर्लक्ष केलं. पण मला स्वतःला राजकारणात शिरणं शक्य नव्हतं माझ्या वयामुळे आणि माझा जे काय, कारण हे फुल टाईम प्रोफेशन आहे राजकारण, हे त्याला तुम्हाला संपूर्ण वेळ द्यायला पाहिजे आणि मला माझी आर्थिक परिस्थिती बघता मला इतर माझ्या या व्यवसायात काम करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे मला पूर्ण वेळ राजकारणात शिरणं शक्य नाही. राजकारणात शिरायचं तर ते पूर्ण वेळच शिरलं पाहिजे, त्याची गरज आहे, त्याच्यासाठी तयारी लागते, सोपं नाही आहे राजकारण हे करणं. ती ब्युरोक्रेसीला कसं हँडल करायचं याचं ट्रेनिंग पाहिजे तुम्हाला. सगळ्या व्यवस्था कशा ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत काम करतात हे माहिती पाहिजे तुम्हाला, तरी सांगण्याची गरजच नाही. हे सगळं माझ्याच्यानी माझं वय बघता आणि माझ्या जबाबदाऱ्या बघता मला शक्य नव्हतं. मग मी काय करू शकतो असा जेव्हा शोध घ्यायला लागलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की दुसरं सगळ्यात महत्त्वाचं क्षेत्र हे शिक्षण क्षेत्र आहे. आपण आपल्या कुठल्याही समस्या जर आजूबाजूच्या लक्षात घेतल्या आणि त्यांच्या जर मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला तर त्याचं कारण हे आपल्याला चुकीच्या शिक्षण पद्धतीमध्ये मिळतं. आणि हे जेव्हा माझ्या लक्षामध्ये आलं त्यावेळेला मी थोडासा त्याच्याविषयी अभ्यास करायला सुरुवात केली, वाचन करायला सुरुवात केली आणि माझ्या असं लक्षात आलं की आपली सिस्टीम काय आहे, काय पद्धतीने आपण आपल्या देशात शिक्षणाकडे बघतो याचा थोडासा उल्लेख मी मगाशी केला. परंतु अगदी एकदा थोडक्यात सांगायचं तर काय प्रोसेस असते आपली आईबाप म्हणून किंवा विद्यार्थी म्हणून नॅचरली नंतर. तर मी जर आईबाप असेल तर माझा मुलगा आणि मुलगी सुखी व्हावी अशी माझी इच्छा असते. ते कधी सुखी होईल असं मला वाटतं की त्याच्याकडे जर राहायला घर असेल, गाडी असेल, बंगला असेल, हे असेल, ते असेल, सगळी जर एक सुख असतील, लग्न होईल, हे होईल, ते होईल, वगैरे वगैरे. हे सुख जर ही सुखाची डेफिनेशन असेल तर ते कधी मिळेल? चांगली नोकरी असेल तर. चांगली नोकरी कधी मिळेल? चांगली डिग्री असेल तर. चांगली डिग्री कधी मिळेल? ज्या दिवशी परीक्षा आहे त्या दिवशी त्या मुलाच्या लक्षात जर गोष्टी राहिल्या तर. त्या दिवशी गोष्टी कधी लक्षात राहतील? जर पाठांतर केलं तर. अभ्यास कर असं जेव्हा मी सांगतो तेव्हा मुळात काय सांगत असतो? पाठांतर कर. समजून घे असं आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो? नाही. बेसिक कॉन्सेप्ट काय आहेत त्या समजून घे, तुला 4 मार्क कमी मिळाले तरी चालतील असं आम्ही सांगतो? नाही. आम्हाला मार्क हवे असतात, ते मार्क आम्हाला पाठांतर केले तरच मिळतात. आणि त्यामुळे आम्हाला आमची फायनल परीक्षा आधी 13 वेळेला आणि 14 वेळेला परीक्षा देतात ना मुलं. हां, 14 वेळेला तुम्ही परीक्षा देता म्हणजे काय करता? तुम्ही पाठांतर करताय. कॉन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत का? तर नाही. शिक्षणात आपली सगळी ही शिक्षण व्यवस्था ही अनेक मुलामुलींमधून उत्तम मुलगा किंवा मुलगी कोण आहे हे शोधण्याची आहे. प्रत्येक मुलामुलीमध्ये काय उत्तम आहे हे शोधण्याची आपली प्रक्रिया नाही आहे. आणि हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आपण अत्यंत स्वार्थी नागरिक तयार करू जे आपण आज आहोत. कारण आमच्या शिक्षणाचा उद्देश हा स्वतःची आर्थिक प्रगती इतकाच उद्देश आहे शिक्षणाचा आमचा. शिक्षणाचा खरा उद्देश हा माझ्या आधी जे काही ज्ञान निर्माण झालेलं आहे ते मी त्यातला काही भाग जाणून घेण्याचा प्रयत्न करणं, त्याच्या आधारावर मी माझी स्वतःची, यातला प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे, माझी स्वतःची एक विचार प्रक्रिया, एक स्वतःचं मत तयार करणं. कोणीतरी सांगितलंय, कुठल्या तरी विचारधारेने सांगितलंय, कोणीतरी पुढाऱ्यांनी सांगितलंय, कुठल्या तरी स्वामींनी सांगितलंय,